मित्रांनो नमस्कार. बबन बोर्डे या यूट्यूब इंस्टा आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे. बघा आपण आता हे माझा मित्र आहे मधुकर बोर्डे यांनी इथं मिरचीची लागवड केलेली आहे आज, म्हणजे तरी 4-5 दिवस झाले. बघा किती म्हणजे मेहनत किती शेतकऱ्याची, सोपं काम नाही आहे. शेतकऱ्याची मेहनत आहे ना. हे जे तुम्ही जे मिरच्या खात्या ना हिरव्या ताज्या ताज्या घरी, त्यासाठी असं कष्ट करावं लागतं एवढं उन्हामध्ये. हे बघा उन्हाचा पारा कसा आहे, कडक ऊन एकदम, आणि त्याच्यामध्ये असे धंदे करावे लागते यायला. आता हे बघा, आता हे ठिबकवर पाणी लावलेलं आहे. झाडं बघा, एक रोप केवढं रे. हे बघा, हे जी काडी आहे याची किंमत जी ₹1.70, आणि हे पन्नीचा रेट वेगळा आणि ठिबकचा रेट वेगळा, आणि बेड वगैरे बेड जे काढलेले त्याचं ट्रॅक्टरचा खर्च वेगळा. म्हणजे विचार करा तुम्ही खर्च किती भयंकर केलेला आहे यासाठी. आणि जर वेळेवर जर मिरचीला भाव नसला, त्याच्यानंतर पुन्हा काही कीटकनाशक फवारणीमध्ये इकडे तिकडे झालं थोडं, तर गेला 12च्या भावात खर्च. एवढा खर्च करून काही फायदा नाही. आता ही जे लागवड केलेली किंवा ही जे पन्नी वगैरे आतरलेली आहे, ही मल्चिंग वगैरेचा जो खर्च आहे तो पण निघणं मुश्किल होऊन जातो मग नंतर. त्यासाठी जे आहे ना, तुम्ही जेव्हा मिरच्या घेते ना मार्केटमध्ये, तर जेमतेम शेतकऱ्याकडून घ्या. व्यापारी तर शेतकऱ्याला अशी चुरा करतेच. हे बघा, आता हेच रोप बघा कसं याला असं थोडं ऊन नाही जळालं पहा. आता करणार काय शेतकरी पण याच्यावर, प्रत्येकाच्यावर तर छत्री तर काही धरू शकत नाही. हे बघा, आता हे जे होल आहे याला गरम करून होल केलेले आहे, आणि प्रत्येकाचं म्हणजे वाकून इथून तिथून होल केलेले आहे. आता जवळपास किती खोडे, 4,500 खोडे. 4,500 गुणिला 1.70 करा, आणि बघा किती गुणाकार होतो. आणि बाकी मल्चिंगचा खर्च वेगळा काढा, आणि त्याच्यानंतर मल्चिंगचा पेपरची क्वालिटी पहा तुम्ही, क्वालिटी पण चांगली आहे. बघा, म्हणजे हे बंडल जे 2,000 रुपयाचं आहे. ठिबक पण नवं आहे. हे ठिबक बघा, नवीच नळी आहे. हे बघा, आता ठिबक चालू आहे. आता जस्ट फिल्टर धुवून पाणी टाकलं. फिल्टर यासाठी धुवावं लागतं, कारण की आता जमिनीतलं पाण्याची पातळी खोल गेली, आणि खोल गेल्यामुळं काय झालं, त्याच्यामध्ये जरा काडी कचरा आणि बाकीच्या गोष्टी पण आहे. आता आपण हा प्लॉट बघितला, प्लॉट एकदम जबरदस्त आहे. आता याला जवळपास मिरच्या यायला 2-3 महिने लागतात, आणि या मिरच्या निघाल्यानंतर म्हणजे 1 महिन्यामध्ये मिरच्या होऊन जात्या, पण 2-3 महिन्यात पूर्ण खतम होऊन जाते पीक. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं पीक घेऊ शकतो, तोपर्यंत पाऊस पण येतो. पण याच्यात निगा ही आहे की बा तुम्ही याच्यात कीटकनाशक फवारणी वगैरे सगळं वेळेवर झालं पाहिजे. तुम्हाला खताची आयडिया आली पाहिजे, आणि उत्पादन त्यावेळेस मजूर पण भेटून जातं, कारण की त्यावेळेस शेतीची कामं जे लागवड झालेली असते आणि निंदणी जवळ आलेली असते, तर मजूर थोडंसं फ्री होऊन जातं. त्यासाठी मजूर पण भेटतो. चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय. रामकृष्ण.